मित्रांनो, पुढची पंचवार्षिक योजना आहे चौथी पंचवार्षिक योजना. तिचा पहिला ढाचा समजून घेऊ आपण. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 69 ते 74चा येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर दिलेला आहे स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि प्रतिमान होतं ॲलन रुद्र. ॲलन रुद्रचं प्रतिमान म्हणजे खुले सातत्य प्रतिमान म्हणायचं. ठीक आहे. जगभरात जे काही बदल होत आहे ते खुले मनाने स्वीकारणे आणि जगाची गती या गतीसोबत आपली गती वाढवणे, त्याच्यावरती भर देणारं हे प्रतिमान होतं. आता चौथी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1969ला. या अगोदर तिसरी पंचवार्षिक योजना खतम होते 66ला. तर 66 ते 69 या 3 वर्षामध्ये वार्षिक योजना येतात. मग या अगोदर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अगोदर या ठिकाणी वार्षिक योजना समजून घेतल्या पाहिजे आपण. ठीक आहे. वार्षिक योजना या ठिकाणी जर बघितलं, यांचा कालखंड येतो 1966 ते 69. 66 ते 67 पहिली वार्षिक योजना, 67 ते 68 दुसरी वार्षिक योजना, 68 ते 69 तिसरी वार्षिक योजना. आता वार्षिक योजना का राबवाव्या लागल्या, पंचवार्षिक योजना लगातार का नाही राबवल्या गेल्या, या पाठीमागच्या घटना अगोदर थोड्या समजून घ्यावं लागेल. हे बघा, 1965ला भारत पाकिस्तान युद्ध झालं. युद्धानंतर ताशकंद करार झाला. ताशकंद करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री गेले. लाल बहादूर शास्त्रीने तो करार केला आणि त्या दिवशी रात्री या ठिकाणी त्यांना त्रास झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ताशकंदमध्ये त्यांच्या मृत्यूची खबर भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये या ठिकाणी पुढचा पंतप्रधान कोण याच्यावरून वादांग सुरू झालं. कारण भारतामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाले, एक मोरारजी देसाईंचा गट आणि एक इंदिरा गांधींचा गट. तर अशा पद्धतीने या गटांना सिंडिकेट इंडिकेट असे नाव पडले होते. काँग्रेस विभागला गेली. पण दुसरे पक्ष जे होते छोटे छोटे होते, त्यामुळे त्यांचा इथं काही रोल राहणारच नव्हता. जे काही येणार होते काँग्रेस येणार होते, फक्त कुठला गट येणार होता हा एक वादाचा मुद्दा होता. तर या कालखंडामध्ये मोरारजी देसाईंचं मत होतं की मी आता सिनियर असल्यामुळं मला या ठिकाणी पद मिळालं पाहिजेत. तर इंदिरा गांधींचं मत होतं की पंडित नेहरूंचं या ठिकाणी त्यांच्यासमोर प्रभाव होता आणि पंडित नेहरूंचे बरेच समर्थक वर्गांनी इंदिरा गांधींचे पाठराखण केली होती. म्हणून त्यांची भावना होती की या ठिकाणी आपल्याला ते पद मिळावं. आणि यातून मग इंदिरा गांधींना काठावरचं कसं तरी बहुमत भेटलं आहे आणि त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. आता एका बाजूला सरकार जरी स्थापन झालं असलं तरी काठावरचं आहे, तर राजकीय अस्थिरता थोडक्यात कधी पण एखादा खासदार इकडे तिकडे झाला तर सरकार कोसळू शकतं. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा हा कालखंड आहे. दुसऱ्या बाजूला 1965ला सुरू झालेला दुष्काळ 1968 पर्यंत चाललेला आहे, 67 पर्यंत चाललेला आहे. 65 ते 66, 66 ते 67 असे 2 वर्षे दुष्काळाचा कालखंड आहे. त्यामुळे एका बाजूला आर्थिक स्थिती बिकट झाली, एका बाजूला राजकीय स्थिती बिकट आहे. आर्थिक आणि राजकीय बिकट परिस्थितीमुळे या ठिकाणी तिसरी पंचवार्षिक योजना लागू करण्यासाठीची ताकद आपल्याकडे नव्हती. म्हणून या कालखंडात पंतप्रधान इंदिरा गांधींचे जे सल्लागार होते ते पुण्याचे धनंजय गाडगीळ होते. मग धनंजय गाडगीळ यांनीच इंदिरा गांधींना सल्ला दिला की पंचवार्षिक योजनेचे आराखडे तयार करण्याच्या ऐवजी आपण एका वर्षावर भर देऊ आणि जिवंत राहण्याचा पहिला प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर अर्थव्यवस्था थोडी बदलेल आज न उद्या. एकदा अर्थव्यवस्थेत थोडा बदल झाला, सकारात्मक बदल झाला की नंतर पैसा आला की चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आपण आराखडा लागू करू शकतो. जोपर्यंत आर्थिक ताकद निर्माण होत नाही तोपर्यंत आपण वार्षिक योजनांवरतीच भर द्यावा. हा सल्ला मग इंदिरा गांधींनी मानला आणि इंदिरा गांधींनी पुढं 3 वर्षासाठी एका वर्षाच्या वार्षिक योजना लागू केलेल्या आहे. म्हणून या कालखंडाला आर्थिक नियोजनाचा सुट्टीचा कालखंड म्हणतात. आर्थिक नियोजनाला पहिल्यांदा सुट्टी कधी देण्यात आली तर या कालखंडात देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान देण्यात आली तर तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात देण्यात आली. कोणत्या कालखंडात देण्यात आली तर 66 ते 69च्या कालखंडात देण्यात आलेली. याला प्लॅन हॉलिडे किंवा आर्थिक नियोजनाचा सुट्टीचा कालखंड असंही म्हटलं जात असतं. मग आता या वार्षिक योजनामध्ये तिन्ही वार्षिक योजनेमध्ये कशावर भर दिला तर मुख्य भर लक्षात घ्या, या तिन्ही वार्षिक योजनेमध्ये स्वावलंबनावरती भर दिलेला आहे. म्हणजे स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे. प्रतिमान या ठिकाणी धनंजय गाडगीळच्या विचारानुसार तयार करण्यात आलेल्या होत्या. म्हणून धनंजय गाडगीळ सल्लागार होतेच, त्यांनीच तयार केली होती. ठीक आहे. या पंचवार्षिक योजनेचा खर्च 2200 प्रत्येक वर्षाचा खर्च आहे. म्हणजे 3 वर्षाचा 6600 कोटी रुपये खर्च झालेला आहे. ठीक आहे. आर्थिक लक्ष या ठिकाणी काही ठेवले गेलेलं नव्हतं. लक्ष ठेवलेलं नव्हतं, परंतु प्रत्यक्षात साध्य जे झालेले आहेत
3.7% झालेले. तर बऱ्यापैकी या तिन्ही वार्षिक योजनेमध्ये यश मिळवताना दिसतो आपण. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा आराखडा या ठिकाणी आहे आणि हा आराखडा ज्यावेळेस 3च वर्षाकरता लागू झालेला आहे. याच्यातला खर्च वगैरे निश्चित झाला. एका वर्षाच्या वार्षिक योजना होत्या यामध्ये. मग आपल्याला माहिती आहे की जास्त काही कार्यक्रम हातात घेता नाही आले कारण तेवढा पैसा नव्हता. मग ज्या काही घटना घडामोडी त्या लक्षात घ्या. 1966ला कुटुंब नियोजन कार्यक्रम जो होता, कुटुंब कल्याण कार्यक्रम, हा कुटुंब कल्याण कार्यक्रम झेडपीकडे देण्याचा धोरणात्मक निर्णय या कालखंडात होताना दिसतो. तर कुटुंब कल्याण कार्यक्रम झेडपीकडे केव्हा देण्यात आला, तर 1966ला देण्यात आलेला आहे. तर ह्या कालखंडातली ही पहिली एक घटना लक्षात ठेवा. दुसरी घटना लक्षात ठेवायची, 1966लाच रुपयाचं दुसऱ्यांदा अवमूल्यन करण्यात आले. आता अवमूल्यन म्हणजे काय, तर विदेशी चलनाच्या तुलनेत आपल्या रुपयाचं मूल्य म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपलं रुपयाचं मूल्य कायद्यानं कमी करण्यात आले. थोडक्यात या ठिकाणी समजून घ्यायचं, 20 रुपयाला डॉलर होते, आता 30 रुपयाला डॉलर बनला. म्हणजे थोडक्यात रुपयाचं व्हॅल्यू कमी केलं आणि डॉलरचं व्हॅल्यू वाढवलं. कशासाठी, निदान डॉलरची किंमत वाढली की डॉलर देऊन घेतल्या जाणाऱ्या वस्तूची किंमती वाढेल, म्हणजे विदेशी वस्तूची किंमती वाढतील आणि विदेशी वस्तूची किंमती वाढल्या की आयात घटेल. आणि दुसऱ्या बाजूला विदेशी लोकांना भारतीय चलन स्वस्त पडेल, पर्यायानं भारतीय वस्तू पण स्वस्त पडतील, त्यामुळे आपली निर्यात वाढेल. तर आयात घटून निर्यात वाढवण्यासाठी अवमूल्यन करावं लागलेलं आहे. तर असे अवमूल्यन आपण 3 वेळेस केले. पहिल्यांदा 49ला 30.5% अवमूल्यन केलं, दुसऱ्यांदा 66ला 36.5% अवमूल्यन केलेले, तिसऱ्यांदा 1991ला 21.5% अवमूल्यन केलेले. तर अशा 3 वेळेस या ठिकाणी अवमूल्यन आपण केल्याचं दिसतंय. ठीक आहे. तर अवमूल्यन एक घटना आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम झेडपीकडे देणे ही दुसरी घटना. ह्या 2 घटना लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त 65-66 या कालखंडात ही या ठिकाणी दुष्काळ राहिलेला आहे. 66-67 दुष्काळ राहिलेला आहे. पण 67-68 आणि 68-69 या 2 वर्षी या ठिकाणी पाणी पाऊस बरा झाला. त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात भरमसाठ वाढ झाली. कारण हरित क्रांतीचा प्रचार मोठ्या प्रमाणात गावागावापर्यंत जाऊन पोहोचला होता 2 वर्ष अगोदर. पाणी पाऊस नसल्यामुळं चित्र दिसत नव्हतं, आता चित्र दिसायला सुरुवात झाली. अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्थिर स्थावर झाली आणि अर्थव्यवस्था जशी स्थिर स्थावर झाली तसं मग आपण 4थ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला आणि तो 1969ला लागू केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा मधला आर्थिक नियोजनाचा सुट्टीचा हा कालखंड येतो बघा, वार्षिक योजना म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग आता 4थी पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला आणि ती लागू केला 69 ते 74 या कालखंडामध्ये. ठीक आहे. मग या 4थ्या पंचवार्षिक योजनेत भर कशावर दिला, तर मुख्य भर दिला स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे. त्याच्यानंतर प्रतिमान ठेवलं गेलं होतं ॲलन रुद्राचं. ठीक आहे. ॲलन रुद्राचं प्रतिमान या ठिकाणी इंदिरा गांधींच्या ज्या वेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्या तिन्ही पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात ॲलन रुद्राचंच प्रतिमान होतं, 4थी, 5वी आणि 6वी. आणि यांचं प्रतिमान काय होतं, तर खुले सातत्य प्रतिमान. जगभरातला जो बदल आहे, वेग आहे, ते खुले मनानं ॲक्सेप्ट करा, अशा प्रकारचं ते प्रतिमान म्हणून. ठीक आहे. आणि यांच्या प्रतिमानावर आधारितच गाडगीळ यांनी तो आराखडा तयार केलेला आहे. या पंचवार्षिक योजनेत आता घोषवाक्य देण्यात आलेले. ठीक आहे. आता घोषवाक्य 5 पंचवार्षिक योजनेत देण्यात आलं, 12 पंचवार्षिक योजनेपैकी योजनेमध्ये. त्या 12 पैकी 5 पंचवार्षिक योजनेत घोषणा देण्यात आली. त्यापैकी पहिली पंचवार्षिक योजना 4थी. आता हे घोषवाक्य काय, एखादं युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर कुठला तरी नारा द्यावा लागतो. लोकांच्या मनामध्ये, सैनिकांच्या मनामध्ये स्फुल्लिंग तयार व्हावं, काय प्रेरणा तयार व्हावी यासाठी. तर यासाठी आपण इथं घोषवाक्य दिलं होतं, स्थैर्यासह आर्थिक विकास. म्हणजे तेजी आणि मंदीपासून देशाला वाचवायचं, स्थिरता निर्माण करायची आणि स्थिरता निर्माण केल्यानंतर आर्थिक विकासाची गती वाढवायची. तर स्थैर्यासह आर्थिक विकास म्हणायचं आपण त्याला. आलं लक्षात. तर हे घोषवाक्य या ठिकाणचं आहे. इथं घोषणा दिली होती 1971ला गरिबी हटाव म्हणून. एक वेळेस प्रश्न होता, गरिबी हटावची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात देण्यात आली, तर 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात देण्यात आली. पण गरिबी हटावची अंमलबजावणी काही 4थ्या पंचवार्षिक योजनेत झालेली नाही, कारण 4थी पंचवार्षिक योजना अगोदरच सुरू झालेली 69ला. म्हणून मग गरिबी हटावचा अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ठीक आहे. ते गरिबी हटावचा नारा दिला 4थीमध्ये, अंमलबजावणी 5वीमध्ये. त्याच्यानंतर या योजनेचं आर्थिक उद्दिष्ट जे काही ठेवलेली आहेत ते लक्षात घ्या. लक्ष ठेवलं होतं 5.7%, प्रत्यक्षात साध्य झालं 3.3. म्हणजे ही सुद्धा अपयशी योजना आहे.
मग अपयश का मिळालं त्या पाठीमागच्या घडामोडी आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर चौथी पंचवार्षिक योजना येते, हिचा खर्च जर बघितला तर 24,880 कोटी रुपयाचा खर्च या ठिकाणी एकत्रित खर्च खाजगी आणि सरकारी करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीचा आराखडा तयार केलेली पंचवार्षिक योजना होती. आता या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करण्यावरती भर का दिला, पहिला मुद्दा हा आहे. कारण आपण बघितलेलं आहे की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून अर्थव्यवस्थेमध्ये एकदम चढ उतार दिसायला लागले होते. युद्धामुळे सुद्धा बरीच हानी झाली होती आणि त्याच्यानंतर स्थिर जीवनाचं महत्त्व या ठिकाणी लक्षात आलं होतं. नंबर 1. नंबर 2, वेगवेगळ्या देशांचं या ठिकाणी सहकार्य असणं गरजेचं आहे, परंतु सहकार्य नसेल तर मग या ठिकाणी आपल्या अडचणी आणखीन वाढू शकतात. म्हणून इथे लक्षात आलं होतं केव्हाही युद्ध होऊ शकतं. त्यामुळं आणखीन आपण आपली अर्थव्यवस्था जी आहे दुसऱ्या देशाच्या भरोश्यावर न तयार करता आपण आपल्या भरोश्यावर चाललं पाहिजेत, म्हणजे स्वावलंबनावरती भर दिला गेला पाहिजेत. म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे यावरती भर दिला गेलेला आहे. मग आता या ठिकाणी ही 24,880 कोटी रुपयाचं टार्गेट जे होतं हे कोणत्या कोणत्या क्षेत्रावरती खर्च करण्यात आलं आता ते लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता या पंचवार्षिक योजनेत पहिल्यांदा 1969ला 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतलेला आहे. आता हा मुद्दा काय ते लक्षात घ्या. हे बघा, आपण बघितलेलं आहे की अगोदरच हरित क्रांतीचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि हरित क्रांतीचं चित्र चांगलं दिसायचं असेल तर शेतकऱ्यांना संकरित बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, त्याच्यानंतर ठिबक सिंचन याचा वापर करणं गरजेचं होतं. आणि याचा वापर करण्यासाठी ठिबक सिंचन घ्यायचं असेल, संकरित बियाणं घ्यायचं असेल तर पैशाची गरज होती. सामान्य शेतकऱ्यांकडे पैसा नव्हता आणि म्हणून भारत सरकारनं परिपत्रक काढलं होतं. इंदिरा गांधीने 2दा-3दा परिपत्रक काढलं, कारण भारतात खाजगी बँका होत्या, सरकारी बँका नव्हत्या. त्या बँकांना सांगितलं की तुम्ही जेवढा कर्ज पुरवठा करतात त्यातला जो दुर्बल वर्ग आहे या दुर्बल वर्गाला 40% कर्ज पुरवठा अल्पदराने करावा. या दुर्बल वर्गाला त्यांनी म्हटलं अग्रक्रम क्षेत्र, म्हणजे जो दुर्बल वर्ग आहे ज्यांचा विकास होणं अपेक्षित आहे असं सरकारची अपेक्षा होती, त्या क्षेत्राला त्यांनी अग्रक्रम क्षेत्र म्हटलेलं आहे. लक्षात. यामध्ये मग शेती, ग्रामीण उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग, गृहनिर्मिती, निर्यात व्यवसाय, शिक्षण, आरोग्य हे क्षेत्र म्हणजे अग्रक्रम क्षेत्र होतं. आणि या क्षेत्राचा मागासलेपणा कशामुळे होता? यांना वित्त पुरवठा बँका करत नसल्यामुळे मागासलेपणा होता यांचा. आणि म्हणून मग इंदिरा गांधींनी पत्र पाठवून सांगितलं होतं की अग्रक्रम क्षेत्रातल्या व्यक्तींना 40% मिनिमम कर्ज पुरवठा करा. जेवढा तुम्ही कर्ज पुरवठा करताना त्यातला 40% या वर्गाला करा, अल्पदरानं करा. पण कुठल्याही खाजगी बँका सरकारचं ऐकेनासे करत होत्या. आणि मग इंदिरा गांधीच्या लक्षात आलं या खाजगी बँका ऐकत नसेल तर यांच्यावर सरकारचं नियंत्रण प्रस्थापित करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. 19 जुलै 1969ला इंदिरा गांधींनी रात्री 8 वाजता एक परिपत्रक काढलं आणि सांगितलं की आज रात्री 12 पासून या ठिकाणी ज्या खाजगी बँकांच्या 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येत आहे. आणि अशा पद्धतीने मग 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या खाजगी बँकांची संख्या होती 14. तर 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मग राष्ट्रीयकरण करण्यात आले 19 जुलैपासून ते बँका सरकारी झाल्या आणि त्या बँकांनी मग सरकारनं सांगितलं की 40% कर्ज पुरवठा अग्रक्रम क्षेत्राला करा. मग या राष्ट्रीयकृत बँकांनी 40%पेक्षा अधिक कर्ज पुरवठा शेती क्षेत्राला करायला सुरुवात केली. बघा, आता खाजगी बँका पण एकदम टवकारला गेल्या. त्यांच्या लक्षात आलं आहे की आता आपण जर ऐकलं नाही सरकारचं तर सरकार आपलं हे राष्ट्रीयकरण करून टाकेल. मग बाकीचे खाजगी बँकांनी पटपट सरकारचे नियम ऐकायला सुरुवात केली. याचा फायदा सामान्य लोकांना झाला. हरित क्रांतीचे चित्र दिसायला सुरुवात झाली. बघा, मग हे चांगलं चित्र दिसल्यामुळे इंदिरा गांधींनी दुसऱ्यांदा 1980ला या ठिकाणी 6 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्रीयकृत बँकांची संख्या पुढं वाढत जाताना दिसते. त्याच्यानंतर 1969ला अग्रणी बँकेची स्थापना करण्यात आली. आता ही अग्रणी बँक नाही आहे, ही योजना आहे. कारण राष्ट्रीयकृत बँका झाल्या परंतु ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शाखा नव्हत्याच. शहरी भागातच या ठिकाणी शाखा होत्या बँकांच्या. मग ग्रामीण भागात शाखा स्थापन झाल्याशिवाय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्या ठिकाणी मिळणार नव्हता. म्हणून मग भारतातल्या ज्या खाजगी बँका आहे मोठ्याल्या आणि ज्या सरकारी राष्ट्रीयकृत बँका होत्या यांच्याकडे 1-1, 2-2 जिल्ह्याचं देऊन टाकलेत आणि सांगितले त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गावामध्ये शाखा काढणं गरजेचं आहे, किती शाखा काढणं गरजेचं आहे, त्यासाठी किती भांडवल लागेल याचा आराखडा प्रत्येक बँकेला भारतभरातले जिल्हे वाटप करून या ठिकाणी आराखडा तयार करण्याकरता वाटप केलेले आहे. मग ज्या बँकेकडे जे जिल्हे दिले त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी निरीक्षण केलं, सर्वेक्षण केलं
आणि यातून किती शाखा काढायच्या, किती भांडवल लागेल याचा रिपोर्ट सरकारला दिला. अशा प्रकारची योजनेलाच म्हणायचं अग्रणी बँक योजना, पुढारी बँक योजना, लीड बँक म्हणतो आपण. लक्षात. मग ज्या बँकेने सांगितलं इतक्या शाखा काढायची, इतकं भांडवल लागेल, भारत सरकारनं त्याच बँकांना तेवढं भांडवल देऊन टाकलं आणि त्या जिल्ह्यामध्ये तेवढ्या शाखा काढायला लावल्यात. यातून ग्रामीण भागामध्ये बँकांचा शाखा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, लघुउद्योगाला, कुटीरोद्योगाला फायदा होताना दिसतो. तर ही योजना आहे. ठीक आहे. धनंजय गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार या बँकेची स्थापना होताना दिसते बघा. त्याच्यानंतर 1969ला MRTPची स्थापना करण्यात आली. MRTP ॲक्ट करण्यात आला आहे, मोनोपॉली रेस्ट्रिक्शन ट्रेड प्रोहिबिटेशन. लक्षात. एकाधिकार आणि नियंत्रण, व्यापार नियंत्रण प्रतिबंध कायदा असं त्याला मराठीत म्हणायचं, मोनोपॉली रेस्ट्रिक्शन ट्रेड प्रोहिबिटेशन. तर हा कायदा कशासाठी होता ते लक्षात घ्या. हे बघा, या अगोदर जे उद्योगपती होते ते स्वतःची मोनोपॉली तयार करायची, एकाधिकारशाही निर्माण करायची. एकाधिकारशाही निर्माण करताना समजून घ्यायचं माझा पेनाचा कारखाना आहे, मी काय करायचं, पेन तयार होण्यापर्यंत या ठिकाणी 3 रुपये खर्च, नंतर मग माझा 1 रुपया नफा, 4 रुपये आणि 1 रुपया सारखाचा टॅक्स, 5 रुपये. हा पेन मी 5 रुपयाला विकायचो. मग आता 1 रुपया एका पेना मागा म्हणता भारत कोट्यवधीचे लोक आहे. मग कोट्यवधीचा पेन जातो म्हणजे कोट्यवधीची रक्कम एका वर्षाला जमा होते. मग अशा पद्धतीनं माझा कारखाना चालूच आहे. पण आता दुसरा कारखाना निघाला, आणखीन दुसऱ्या जणांनी कारखाना काढला. मग माझ्या लक्षात येतं आहे अरे आपल्याला प्रतिस्पर्धी तयार होतोय. मग मी जाहिरातीला सुरुवात करणार आणि सांगणार आता हा पेन 5 रुपयाला नाही 4.5 रुपयालाचे. त्यामुळे साहजिकच आहे दुसरा उद्योगपती नवीन असतो, त्याची तेवढी हिंमत नाही की मालाची किमती कमी कराव्यात, कारण त्याचा कारखाना काढण्यासाठी कर्ज घेतलेले, यंत्रसामुग्री आणण्यासाठी कर्ज घेतलेले, इथं मोठ्या प्रमाणात कर्मचारी लागतात, वीज लागते, पाणी लागते, कच्चा माल लागतोय. कच्चा माल आणण्यासाठी गाड्या लागतात, वाहनं लागतात, पक्का माल नेण्यासाठी वाहनं लागतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये माल पोहोचवणं गरजेचं आहे. माल पोहोचणंच गरजेचं नाही तर माल विकण्यासाठी जाहिराती करणं गरजेचं आहे. त्यामुळं पैसा सुरुवातीला खर्च जास्त आहे आणि तो खर्च काढणं गरजेचं आहे, कारण जे कर्ज घेतलं ते व्याज पण वाढत जाते. म्हणून नवीन कारखाना त्याच्या मालाची किंमत थोडीशी जास्त ठेवतो आणि अशा वेळेस माझा जुना कारखाना आहे, मला थोडंफार रक्कम कमी आली तरी चालत असेल तर मी या ठिकाणी पेनाची किंमत कमी करतो, 5च्या ऐवजी 4.5 करतो किंवा 4 रुपयेच करतो, ना नफा ना तोटा तत्वावर चालू ठेवतो. आणि अशा प्रकारची जाहिराती झाल्यानंतर मग सामान्य लोक माझा स्वस्तातला 4 रुपयाचा पेन घेणार, शेजारच्यांचा 5 रुपयाचा पेन घेणार नाही. आणि अशा प्रकारे त्यांचा माल न विकल्या गेल्यामुळे ते कारखाने विकून टाकतील आणि त्यांचा कारखाना विकला की मग माझ्या लक्षात येते आता माझाच कारखाना आहे. मी आणखीन या ठिकाणी रंगरंगोटी देतो पेनला आणि लगेच जाहिरात करतो, आता हा पेन 6 रुपयाला, कारण मला माहिती माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा पेनच नाही. मग 6 रुपयाला ठेवतो, मग तिसराचा येतो आणखीन कारखाना काढतो. मग त्याचा कारखाना बंद करण्याकरता मग मी 6 रुपये म्हणजे प्रत्येक पेनामागे मी या ठिकाणी 2-2, 3-3 रुपये काढलेले, म्हणजे 100 कोटीच्या ऐवजी 200 कोटी काढलीत मी. मग दुसरा एखादा कारखाना निघाला की लगेच जाहिरात करतो आणखीन पेनाचा रंग वगैरे बदलून की आता हा पेन परत 4 रुपयाला आहे. आणि मग दुसऱ्याचा पेन 6 रुपयाला जरी ठेवला, आपला 4 रुपयाला असेल तर त्यांचा माल विकला जात नाही आणि त्यांचा कारखाना बंद झाला की परत हा पेन 10 रुपयाला. तर अशा पद्धतीनं स्वतःची मोनोपॉली तयार करण्याचं काम उद्योगपती करत होते. इंदिरा गांधींची हीच गोष्ट लक्षात आली, म्हणून इंदिरा गांधींनी हा कायदा केला आणि सांगितलं 100 कोटीपेक्षा अधिक भांडवल असलेले जे काही कारखानदार आहेत, या कारखानदारांना या ठिकाणी नवीन कारखाना काढायचा असेल तर सरकारची परवानगी घ्या, त्या परवानगीशिवाय या ठिकाणी कारखाना काढता येणार नाही. नंबर 1. दुसरा विस्तार, त्याच कारखान्याचा विस्तार करायचा असेल तर परवानगी घ्या, त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला विस्तार करता येणार नाही. तर अशा पद्धतीनं मोनोपॉली तयार करणाऱ्या उद्योगपतींवर नियंत्रण आणणारा कायदा होता. लक्षात. 100 कोटीपेक्षा अधिक भांडवल असलेल्या उद्योगपतींसाठी लागू होता, सगळ्यांसाठी नव्हता. ठीक आहे. तर हा कायदा पुढं 2000ला रद्द करावा लागला आणि त्याच्याऐवजी 2002ला कॉम्पिटिटिव्ह ॲक्ट नावाचा नवीन कायदा करावा लागलेला आहे. तर हा कायदा या कालखंडातला आहे. 1971ला गरिबी हटावची घोषणा देण्यात आली होती. आता ही घोषणा का देण्यात आली? 1971चे इलेक्शन लागलं होतं बघा. इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी हा नारा दिला होता की दारिद्र्यरेषेखालील लोकांचं उच्चाटन करणं, त्यांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणणं आमचं टार्गेट आहे, म्हणून गरिबी हटाव अशा प्रकारची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे इंदिरा गांधींना बहुमत मिळालं आणि त्यांचं सरकार परत स्थानापन्न झालं होतं. म्हणून इंदिरा गांधींनी 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या घोषणेवरती अंमलबजावणी केल्याचे दिसते. तर 71ची घटना आहे. 73ला आवर्षण प्रवहन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, ड्रॉट प्रॉन एरिया प्रोग्राम, DPAP म्हणतो आपण त्याला.
आलं लक्षात. भारतातला जो कायमस्वरूपी दुष्काळी एरिया आहे, जसं पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा एरिया पठारावरचा, आलं लक्षात, नगर, सोलापूर हा जो पट्टा आहे, तर या पट्ट्यामध्ये 2-3 वर्षातून एकदा दुष्काळ असतो, कारण पाणीपाऊस सर्वात कमी असतो इथं. त्यानंतर पश्चिम राजस्थान, तर या असे जे पट्टे आहेत, या पट्ट्यासाठी कायमस्वरूपी रोजगार देणारा कार्यक्रम म्हणजे DPAP म्हणजेच अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम म्हणतो आपण, 73ला सुरू करण्यात आलेला आहे बघा. तर याच पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. आज पण हा कार्यक्रम चालूच आहे. त्याच्यानंतर 73ला फेरा नावाचा ॲक्ट संमत करण्यात आला, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट, परकीय चलन नियंत्रण कायदा म्हणतो आपण. कारण परकीय चलन या कालखंडात महत्त्वपूर्ण होतं आणि निर्यात व्यापाऱ्यांनी परकीय चलन जर स्वतःकडे ठेवलं तर सरकारला वस्तू आयात करण्याकरता परकीय गंगाजळी कमी पडत होती. त्यामुळे सरकारनं हा कायदा केला 47ला, पण त्याची कडक अंमलबजावणी केली 73 पासून. म्हणून 73चाच कायदा मानला जातो. याच्यामध्ये सांगितलं की परकीय चलन जर तुमच्याकडे असेल तर जेवढं सापडलं त्याच्या 5 पट आर्थिक दंड आणि तुरुंगाची शिक्षा पण भोगावं लागेल. अशा प्रकारच्या कडक तरतुदी करण्यात आल्या. ज्याच्याकडे सापडलं त्याला सिद्ध करावं लागणार की या ठिकाणी तो चोर नाही म्हणून. तर अशा प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी होत्यात बघा. तर हा परकीय चलनाचा नियंत्रण बसवणारा कायदा म्हणतो आपण. तर हा कायदा पुढं 1999ला रद्द केला आणि त्याच्याऐवजी फेमा नावाचा कायदा आलेला आहे. त्या पुढच्या घटना आपण पुढे बघू. त्याच्यानंतर 73ला सेलची स्थापना करण्यात आली, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. भारतभरातले जे पोलाद कारखाने होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणू आपण तिला. तर शॉर्ट फॉर्म तिचा सेल आहे. लक्षात, महारत्न दर्जा देण्यात आलेली ही कंपनी आहे. तर हिची स्थापना 73ची. 73लाच बोकारो, झारखंड आणि विजयनगर या ठिकाणी पोलाद कारखाने आपण काढलेले आहेत बघा. मग आता परत बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेत आवडी या ठिकाणी पोलाद कारखाना आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर या ठिकाणी पोलाद कारखाने. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रांचीला पोलाद कारखाना आहे. आणि या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो आणि विजयनगर या ठिकाणी पोलाद कारखाना काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही चौथी पंचवार्षिक योजना आहे, ती विविध कार्यक्रम हातात घेण्यात आलेली. आता या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट होतं ते साध्य होत नाही. का साध्य होत नाही, त्या पाठीमागचे कारणं काय होते, तर या पाठीमागे 2-3 घटना कारणे या ठिकाणी मानले जातात बघा. कुठल्या घटना होत्या. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं आपण 1971ला बांगलादेशी निर्वासितांचा बोजा आपल्यावर वाढला. हा बोजा आपल्यावर वाढताना दिसतो बघा. ठीक आहे. म्हणजे नेमके काय ते पण लक्षात घ्या. हे बघा, आपल्याला माहिती आहे 1947ला भारताची फाळणी झाली आणि मग पश्चिमेकडचा भाग पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेकडचा भाग पूर्व पाकिस्तान असे 2 भागात विभागणी होती. आणि हे दोन्ही मिळती एकच देश तयार होतो, पाकिस्तान. पण या 2 भागातल्या लोकांचं जमत नाही, कारण या भागातले लोक बंगाली भाषिक आहे, ही उर्दू भाषिक आहे. हे लोक रंगानं काळे, हे रंगानं गोरे आणि राजधानी इस्लामाबादला असल्यामुळे हे लोक स्वतःचं सरकार ठेवण्याचं काम करायचे. 1970च्या कालखंडामध्ये पूर्व पाकिस्तानमधला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी होती, शेख हसीना यांच्या वडिलाची, तर त्यांना बहुमत मिळून सुद्धा या लोकांनी त्यांना सरकार स्थापन करू दिलं नव्हतं, कारण इथलं लष्करशाह वरचढ होतं. मग ह्या लोकांची भावना ही होती की आम्हाला बहुमत मिळून सुद्धा आमचं सरकार स्थापन करू दिलं जात नसेल तर आम्हाला दुय्यमच वागणूक मिळत असेल तर यांच्यासोबत राहण्यात काय अर्थ आहे. म्हणून त्यांनी वेगळ्या बांगलादेशची मागणीनं जोर पकडला. म्हणून इथल्या लष्कराने यांच्यावरती अनन्वित अत्याचार केलेत. त्यामुळे इथले बांगलादेशी लोक जे आहेत ते भारतात आलेत आणि यांची लोंढ्यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेवरती दबाव निर्माण झाला आणि म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये अपयश येताना दिसते. तर हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण होतं 1972ला भारत पाक युद्ध झालेले. भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध होते बघा. आता हाच मुद्दा त्याला कारणीभूत होता. बांगलादेशी निर्वासितांचा बोजा वाढला. मग भारत सरकारनं पाकिस्तानला सांगितलं तुमच्या अंतर्गत समस्या तुम्ही तुमच्या सोल्युशन करा, आमच्यावर बोजा पडू लागलेला आहे. आणि यातून पाकिस्तानची भावना बनली की इथल्या लोकांना भारताची पूस आहे आणि म्हणून पश्चिम पाकिस्तानातल्या लष्कराने भारतावर आक्रमण केलं आणि यातून सुरू झालं भारत पाकिस्तान युद्ध. हे तिसरं युद्ध आहे. पहिलं 48ला झालं, दुसरं 65ला झालं आणि तिसरं हे या कालखंडात 71ला होतंय. ठीक आहे. तर भारत पाकिस्तान युद्धामुळे सुद्धा वेगवेगळ्या विकास कार्यक्रमावर खर्च करण्याच्या ऐवजी अनुत्पादक क्षेत्रावर म्हणजे युद्धावर खर्च करावा लागला.
त्यामुळे साहजिकच आहे या पंचवार्षिक योजनेला अपयश येताना दिसतं. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे 1972 दुष्काळ पडलेला आहे. हे 71च आहे. दुष्काळ 1972ला शतकातला सगळ्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे भारतातला. आणि या दुष्काळामुळे सुद्धा विकास कार्यक्रमावर खर्च होण्याच्या ऐवजी मेजॉरिटी पैसा दुष्काळ निवारणार्थ खर्च करावा लागला. त्यामुळं अपयश येताना दिसतंय. हे तिसरं कारण. आणि चौथं कारण 1973ला फर्स्ट ऑइल शॉक, पहिला तेल झटका या ठिकाणी बसतोय. ठीक आहे. तेलाच्या किमती 400% वाढतात बघा. ठीक आहे. ओपेक नावाची जी संघटना स्थापन झाली होती 1960ला, या संघटनेनं तेलाचं उत्पादन जगभरातलं कमी केलं. त्यामुळे तेलाच्या किमती 4 पटीनं वाढल्यात, 400% वाढल्यात. याला फर्स्ट ऑइल शॉक म्हणतात. त्यामुळं आपल्या आयातीवरचा खर्च प्रचंड वाढला आणि मग कर्ज वाढलं आणि म्हणून ही पंचवार्षिक योजना अपयशी ठरताना दिसते. तर अशा या वेगवेगळ्या मुद्दे आहेत की या मुद्द्यामुळे चौथी पंचवार्षिक योजना अपयशी ठरते. तर या पद्धतीने ही चौथी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवावी.